5 नंबरचा प्रश्न, 2 ब्लॉक काढा पटापट सगळे. त्याला संपलं बरे. आता लगेच पुढचा एकदा मेल अजून एक दुसरा एक चांगला प्रकार घेतो जो येऊ शकतो पेपरला. रेडी? 2 ब्लॉक काढा फक्त सगळे. काढलं. त्याच्यामध्ये द्या सगळे. आता इथे ए लिहा, इथे बी, इथे सी, इथे डी, ई आणि एफ. आकृती क्रमांक 1 आणि आकृती क्रमांक 2 हा परफेक्ट क्यूब आहे. या क्यूब मध्ये कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही, सगळी पृष्ठ सारख्या आकाराचे आहेत, त्यामुळे कुठले शोध लावू नका. रेडी? बरं, आता प्रश्न घ्या. त्यामध्ये ए च्या विरुद्ध काय असेल? ए च्या विरुद्ध काय असेल? येस, बोला पटापट. नाही, डी नाही, अजिबात नाही. सांगतो मित्रमंडळ ऐका. तुम्हाला जर प्रश्न विचारला ए च्या विरुद्ध काय, जरा 1 मिनिट ऐका सगळ्यांना. ए च्या विरुद्ध काय काढताय खरं लेकरांनो, पण ए च्या समोर तुम्ही असं पाहिलं, हा जो डी दिसतोय हा याच्यासारखा असू द्या, पण हा पण तेवढाच आकाराचा आहे, हा पण तेवढाच आकाराचा आहे. त्यामुळे नेमकं तो डीच येईल का येईल का एफ येईल हे नाही सांगता येत आपल्याला. तू डायरेक्ट डी बोलू नका, कारण ए इथं समोर आहे आणि डी इथं समोर आहे, पण हे दोघं विरुद्ध असले असं काही नाहीये. कारण काय माहितीये का, हा जो परफेक्ट क्यूब तुम्ही जर पाहिला, आता इकडे बघा सगळ्यांनी, तर आपण त्याचा पाठीमागचा व्ह्यू जर आपण घेतला तर इथे समोर इथे ए दिलाय, इथे बी दिलाय, इथे सी दिलाय, आणि याच्या मागच्या व्ह्यू मध्ये कोण कुठे आहे याचा पत्ता लागत नाही. खाली कोण आहे, त्या साईडला कोण आहे, पलीकडे कोण आहे हे काही कळत नाहीये. म्हणजे एक लक्षात घ्यायचं, एक तर पहिलं कन्फर्म आहे, याच्या विरुद्ध मध्ये बी आणि सी येऊ शकत नाही. का बरं? काय येऊ शकत नाही? बी शेजारी आहे, सी शेजारी. आपल्या शेजारचा माणूस आपल्या विरुद्ध जाऊ शकत नाही, गेला तर काही खरं नाही त्याचं, बरोबर ना? मग आपल्या विरुद्ध जाऊ शकत नाही, बी जाऊ शकत नाही, सी जाऊ शकत नाही. मग याच्या विरुद्ध जायची शक्यता ही फक्त कोणाची सांगा? डी, ई किंवा एफ. आणि आणखीन एक, या प्रकारचा प्रश्न पेपरला 2दा आलाय. एकदा एसटीआय पूर्वला आलाय, एकदा पीएसआय पूर्वला आलाय. त्यात एक मी गेले त्यानंतर. फक्त समजून घ्या, प्रश्न महत्वाचा आहे बरं, लक्षात घ्या. कारण याच्यामध्ये एकही घटक तिकडे पलीकडे कॉमन नाहीये. आणि अजून एक, या प्रश्नामध्ये तिसरी आकृती येणार नाही. कारण का? बघा, मी तिसरी आकृती काढून दाखवतो तुम्हाला. समजा तिसरी आकृती द्यायचा प्रयत्न केला, किती हुशार एक्झामिनर कुठून आहे, त्याला अफगाणिस्तान घेऊन आहे, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे? नाहीतर त्या ट्रम्प तात्याबरोबर घेऊन येतात, ठीक आहे? जर का तिसरी आकृती काढली, भाऊ ऐका, काय होईल माहितीये का, त्याने असं नाही करू शकत का ए बी सी डी एफ जी एच आय. कसं काय होऊ शकतं? शक्य का ते? पृष्ठ किती आपल्याकडे? 6. मग 6ची लिमिट आपल्याकडे, 6च्या पुढे त्या चॅप्टर होऊ शकत नाही, ठीक आहे? त्यामुळे याच्यातलंच काहीतरी त्याला तिकडे घ्यावं लागेल, कळतंय का? म्हणून तो काय करतो मग ऐका, मग तो मग याच्यामधलं एखादा इथला ए घेणार, मग इकडचा कोणतरी इथला डी आणि ए वगैरे इथे घेऊन टाकणार, कळतंय का सगळ्यांना? मग तुम्हाला कळलं, सोपं जाईल की नेमकं यात कोण विरुद्ध आहे. पण आकृती तिसरी येतच नसते पेपरला. या प्रकारचा प्रश्न जर आयोगाची विचारायची मानसिकता असेल ना, आणि विचारला त्याने 2दा, ठीक आहे, तर ते तिसरी आकृती देणार नाही, ठीक आहे? मग काय करायचं, ए च्या विरुद्ध काय जर विचारलं तुम्हाला लोकांना, तर जर कोणी कॉमनच नसेल तर सरळ उत्तर द्यायचं डी किंवा ई किंवा एफ. साधं सरळ आहे ना. नाही तर असं म्हणायचं निश्चित सांगता येत नाही, असं तुम्हाला कुठे सांगता येतं? काय द्या, निश्चित सांगता येत नाही, निश्चित सांगता येत नाही, नाही तर नाही. काय मरणार थोडी माणूस, नाही सांगता येत, नाही सांगतात, काय करू शकतो? निश्चित सांगता येत नाही. आता आयोगाचा प्रश्न घेऊ आपण असा, पीएसआय पूर्व 2016 काढा 2 ब्लॉक परत सेम. काय भरू नका आतमध्ये, फक्त काढले 2 ब्लॉक, ठीक आहे? त्याच्यामध्ये लिहा सगळे. आता इथे समोरच्या फ्रंट फेसला घ्या सगळ्यांनी, तर पांढरा रंग बदलत लिहा, पांढरा वरती लिहा लाल सगळ्यांनी इथं. त्यानंतर तिसऱ्याच्या मध्ये नारंगी. मी बोलून दाखवतो, लिहा पटापट लिहा. समोर पांढरा, रेडी सगळेजण? पांढरा, लाल आणि इथे सगळ्यात नारंगी. क्रॉस दिला लवकर कळणार नाही ते, कारण ती इमेज लागते त्यामध्ये. इथे नारंगी झालं का? त्याच्यानंतर दुसरी जी आकृती आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये लिहा फ्रंट फेसला लिहायचं सगळ्यांनी निळा, निळा. वरच्या बाजूला लिहा सगळ्यांनी हिरवा, आणि तिसऱ्या पृष्ठाला लिहायचं पिवळा. आकृती क्रमांक 2, आकृती क्रमांक 1. निळा, हिरवा आणि कोणता सांगा? तो पिवळा. एक तरी कलर कॉमन आहे का? काय कॉमन दिसते का नाही? आणि त्याने प्रश्न विचारलाय निळ्या रंगाच्या विरुद्ध काय? बोला पटापट. पांढरा किंवा लाल किंवा नारंगी, या तुमचं उत्तर नाही, बरोबर आहे. पांढरा किंवा लाल किंवा नारंगी.
उत्तर 3 प्रकारे आपण घेऊ शकतो. कसं कसं सांगत जातो, फक्त लिहित चला तुम्ही. लिहा. पांढरा किंवा लाल किंवा नारंगी. उत्तर देण्यासाठी निळ्याच्या विरुद्ध असेल, एक तर पांढरा असेल किंवा काय रे बाबा सांगा पटापट, काय लाल असेल किंवा काय असेल नारंगी असेल. ठीक आहे. आणि त्या खाली परत त्या निश्चित सांगता येत नाही. कुठं निश्चित सांगता येत आपल्याला, काही सांगता आलं आपल्याला किंवा आलं की सांगता येत नाही. निळ्याच्या विरुद्ध पांढरा किंवा लाल किंवा नारंगी निश्चित सांगता येत नाही. आणि असं म्हणा परत खाली दिलेली माहिती, हा तसं नाही काय, दिलेली माहिती उत्तर देण्यासाठी अपुरी आहे. एखादं म्हणाल मास्तर काही सांगतोय, इकडला डोक्या पडला वाटतं तू, इथं 3 कलर दिले, तिकडे 3 कलर दिले, माहिती तर सगळी दिली, उत्तर देण्यासाठी पुरेशी नाहीये. दिलेली माहिती उत्तर देण्यासाठी पुरेशी नाही. दिलेली माहिती उत्तर देण्यासाठी पुरेशी नाही. मला आता यांना थोडासा वेगळा प्रकार तो मध्ये घेतो. आता सगळ्यांनी लिहा पटापट. पुढील आकृत्यांमधील विरुद्ध पृष्ठे ओळखा. प्रश्न तसाच परत विचारला मी, विरुद्ध पृष्ठे ओळखा म्हटलं. काय नाही, फक्त 4 आकृत्या केल्यात. त्यातनं पेपरला येणार आलं तर असंच पडणार, काही उद्या मग. ठीक आहे, कसं ते बघा. आता विरुद्ध पृष्ठे ओळखायची कशी काय ते बघा सगळ्यांनी. त्याच्यामध्ये नंबर 1, आकृती नंबर 1 सगळे रेडी आहेत ना. एकदम साधं सरळ. आता बघा एकदम सिंपल तुम्हाला विचारतो मी. ओपन बॉक्स असेल, बॉक्स तुम्हाला ओपन करून दिल्यानंतर तो आकृती कशा प्रकारे डिझाईन केली बघा त्याने. या प्रकारे त्याने हा बॉक्स ओपन केलेला आहे. या प्रकारे बॉक्स ओपन केलाय. ठीक आहे. आणि हा आता बॉक्स ओपन बॉक्स तुम्हाला दाखवल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला लोकांना आतमध्ये काहीतरी नावं टाकली. समजा इथे लक्ष द्या सगळ्यांनी. असं म्हटलं, इथे एस म्हटलं, इथे ए म्हटलं, इथे सी म्हटलं, इथे एच म्हटलं, इथे आय म्हटलं आणि इथे एन म्हटलं. हा सचिन झालं, भरलं सगळे. आणि आपण काय केलं आता या बॉक्सेस मध्ये काहीतरी आता सगळे ते एलिमेंट फिल केलं. आणि तुम्हाला पण इथं अक्षर असतील, नंबर असतील, रंग असतील, चिन्ह असतील, काही असेल ते असेल असू द्या. आणि तुम्हाला आता प्रश्न असा आलाय की यांच्यामध्ये जर ही आकृती पुन्हा एकदा मी गुंडाळली, म्हणजे याला फोल्ड केली, फोल्ड करून परत त्याच्यापासून एक घन तयार केला, तर घन तयार केल्यानंतर एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठांना काय येईल असा थोडासा जर असा मागच्या पेक्षा जड प्रश्न विचारला तर काय करायचं आहे का, जास्त डोकं लावायचं नाही. सलग 3 डोकं बघायचे, सलग 3. उदाहरणार्थ ऐका सगळ्यांनी. सलग 3 म्हणजे बघा, आता इथे एस, इथे सी आणि इथे काय काय हे सलग 3 पृष्ठ आहेत. जेव्हा तुम्ही डोक्याला फोल्ड करा, मित्रांनो ऐका फक्त, जेव्हा तुम्ही फोल्ड कराल तर हा जो एस आहे, एस इथून असा येईल, करेक्ट का. इकडचा हा जो एन आहे तो इथून असा येईल. म्हणजे एकमेकांच्या समोर कोण जाईल सांगा लवकर, एस आणि एन, बरोबर की नाही. आणि असंच समजा सी आणि एच कडे गेला, सी समजा इथे मध्ये ठेवला आपण असा, एन इथून या साईडला आला, एच असा वरती छपरावरती, कळतंय का सगळ्यांना. म्हणजे सीच्या ऑपोजिट काय सांगा, एच येईल. म्हणजे इतकं सिंपल आहे. एसच्या विरुद्ध बाजूला बोला काय सांगा लोक, एन येईल. सीच्या विरुद्ध बाजूला बोला पटापट, एच येईल. आणि आड्याला गावचं ते पड्याला गावचं आहे का बघा, बरोबर की नाही. इकडं असा माझा सह्याद्री उभा आहे सगळा, तिकडच्या सगळ्या पश्चिम वाहिनी नद्या का पूर्व वाहिनी, पूर्व वाहिनी, आणि इकडे सगळ्या पश्चिम वाहिनी. या कोकणाच्या नद्या, इकडची आपली गोदावरी, आपली इकडची, बरोबर. म्हणजे यांचा त्याचा काही संबंध आहे का नाही. मध्ये सगळं पूर्णपणे दुभाजक आल्या, बरोबर. अर्थात तुम्हाला लोकांना याच्या आयच्या विरुद्ध जर विचारलं तर काय बोलायचं सांगा लवकर. ए द्या फटाफट 3 जोड्या. पहिली जोडी असेल एसच्या वर्सेस एन, एसच्या वर्सेस एन किंवा एसच्या विरुद्ध क्रॉस केलं तरी चालतं, काही एकच आहे, फक्त गुणाकार करून तिकडे बाजूला दुसरा अक्षर घेऊ नका. नंबर 2 सीच्या विरुद्ध एच. नंबर 3 आड्याला गावचं पड्याला गावचं, बघा ना सगळ्यांनी. त्या एच्या विरुद्ध कोण सांगा लवकर, तो आहे. आता हे थोडं सोपं पडलं आपल्याला, कारण थोडा आकृत्या जड करत जाईल तर थोडंसं डोकं जरा हलत जाईल आपलं. आता नेक्स्ट नंबर 2. एक मिनिट, हीच आकृती तुम्हाला अशी आडवी करून दाखवली तरी तेच करायचं. ठीक आहे. आता जरासं समजा आपण जरा चेंजेस केले आणि थोडं वेगळ्या प्रकारे तुम्हाला आकृती मांडून दाखवली, पण जरी वेगळ्या प्रकारे दाखवली तरी ती स्टँडर्ड आकृती असली पाहिजे, बरं. कसंही काही जॉईंट होत नाही बरं त्यामध्ये. ठीक आहे. सो नंबर 2 मध्ये बघा सगळ्यांना. नंबर 2 मध्ये तुम्हाला लोकांना आकृतीमध्ये या प्रकारचा काहीतरी घटक आला. आता आकृती बघा म्हणजे सगळ्यांनी, या प्रकारची आकृती आहे. काढा आकृती माझ्यासोबत बघा. वरती 2च ब्लॉक आहेत, इथे 1 2 3 ब्लॉक आहेत, इथे 1 ब्लॉक आहे.
टोटल 6 ब्लॉक आहेत. हे सगळ्या स्टँडर्ड डायग्राम आहेत ज्या फोल्ड होऊ शकतात. त्याच्यामध्ये समजा तुम्हाला लोकांना अक्षर वरून दिले, अक्षरात पी आला, इथे क्यू आला, इथे आर एस टी आणि यू. ब्लू कलरचा मार्कर भरलेला आहे, फक्त एकच उघडा करून ठेवायचं. सगळे मार्क उघडे करून ठेवले. हे 2 मार्कर भरून द्या. चल रेडी सगळेजण. ऐका आता मित्रमंडळ बघा, लक्ष द्या सगळ्यांना. आता पहिलं डोकं एक लावायचं. ऐका, तुम्हाला 2 पट्ट्या फक्त सांगतो काय ते. एक तर उभी पट्टी ज्याच्यामध्ये सलग 3 लोक बघायची, यात हे दोघे एकमेकाला विरुद्ध असतात. आणि हीच पट्टी समजा आपण आडवी केली तर आडवी केल्यानंतर मग परत याच्यामध्ये हे दोघं विरुद्ध असतात. बरोबर आहे का रे? हा, पण अशा प्रकारचा स्ट्रक्चर एकच आहे त्यामध्ये. कुठे बघा बरं, कुठे सांगा ते? पीएसयू. बरोबर का? मग आता पीएसयू मध्ये आपण आल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर दिसतंय. सांगा कोण कोणाच्या विरुद्ध आहे? पीच्या विरुद्ध यू आहे. कोणी सांगा? पीच्या विरुद्ध यू. का माहिती आहे का? हा पी असा येईल, यू असा येईल. काही होऊन तो त्रिकोण नाही म्हणू शकत ना. असा त्रिकोण कुठे आहे का स्ट्रक्चर मध्ये? आतमध्ये नाहीच. त्यामुळे पीच्या विरुद्ध 100% ते काय असतात सांगा लोक? यू असतात. पण त्याच्या पुढे गणित अडकतंय. मग ते करायचं कसं ते तुम्हाला सांगतो बघा आता. पण त्याच्या पुढे गणित सोडवताना आता समजून घ्या सगळ्यांनी काय करतोय बघा. तर काय करायचं माहितीये का? सर्जिकल स्ट्राईक सेंटरला बसायचं. ते पी आणि होते ना दोघं जण, त्या दोघांच्या सेंटरला बसायचं. कोण आहे रे भाऊ इथं? येस. आता लक्ष असू दे सगळ्यांचं. येस. आता हे कळलं तर बस होतं, काही टेन्शन नाही. आणि याचा उपयोग तुम्हाला कुठे होईल ना, याच्यानंतर तुम्हाला एक गणित दाखवतो मी, त्यात तुम्हाला उपयोग होईल. ठीक आहे? ते एकदम खतरनाक गणित असतं, ते अवघड वाटतं आपल्याला, ते अवघड नसतं. ठीक आहे? आता फक्त हे गणित समजून घ्या सगळ्यांनी. तर आता समजा तुम्हाला लोकांना मी विचारलं, एखाद्या ठोकळ्यामध्ये, एखाद्या घनाकृतीमध्ये बघा, हे समजा ही घनाकृती आहे. ठीक आहे? याच्यामध्ये पाठीमागचा व्यू पण काढून दाखवला आता सगळं. ठीक आहे? लक्ष असू द्या सगळ्यांचं काय ते. हा जो वरचा इकडे बघून त्या सगळ्यांनी, किंवा इकडचा भाग तुम्हाला लोकांना मी शेड करून दाखवतो. ठीक आहे? हा जो शेड केलेला भाग आहे, नीट आहे का सगळ्यांनी? शेड केलेला जो पृष्ठ आहे, हे पृष्ठ याच्या विरुद्ध किती पृष्ठ आहेत रे? 1 आहेत का 2 आहेत का 3 आहेत का 4 आहेत? याच्या विरुद्ध एकच आहे ना पलीकडचं. बरोबर की नाही? बरं, ते जे काही पृष्ठ त्याच्या विरुद्ध आहे ते असं समोर फ्रंटला फेसिंग आहे. बरोबर की नाही? त्यांचा एकमेकाशी संपर्क होऊ शकतो का? नाही होऊ शकत. आणि याच्या शेजारी किती पृष्ठ आहेत बोला? 1 नाही 1 2 3 4. या बाजूला इकडचं पृष्ठ लागलंय, या बाजूला एक खालचं पृष्ठ लागलंय, इथं तिकडचं आणि इथं वरचं लागलंय. अरे आहे की नाही? म्हणजे एका माणसाला कधी पण 4 मित्र असतात. नसतील तर जोडून घ्यावेत, नाही मेल्यावरती उचलून या कामामध्ये. ठीक आहे? याला चुकलं का? बरोबर. ठीक आहे? आता हे जे समोर तुम्हाला पृष्ठ दाखवलं, याचे मित्र किती? 4. एका पृष्ठाला, ऐकून घ्या, एका पृष्ठाला कधी पण 4 पृष्ठ चिटकून असतात आणि एक पृष्ठ कुठं सगळं अपोजिटला असतं. जर तुम्ही आता ह्या एसच्या संदर्भाचा विचार केला, नीट ऐका सगळ्यांनी. एसच्या शेजारी कोण कोण आहे सांगा बोला? शेजारी में एस के शेजार में पी है, इसके शेजार में आर है, इसके शेजार में यू है, इसके कोपरे में बांधाला बांध लगा है. देखो है की नाही? आहे का नाही? एसच्या शेजारी कोण आहे सांगा? क्यू. नीट ऐका सगळ्यांनी. एसला चिटकलेलं पृष्ठ पी आहे, एसला चिटकलेलं पृष्ठ आर आहे, एसला चिटकलेलं यू आहे, एसच्या कोपऱ्याला कोपरा लावून इथं क्यू उभा आहे. याला ऐकून घ्या बघा, जो माणूस विरुद्ध असतो तो चिटकू शकत नाही, कोपऱ्याला पण नाही आणि बाजूला पण नाही. अरे कळतंय का? त्यामुळं एकमेव पृष्ठ असं आहे जे एसला चिटकत नाही. कोणतं सांगा लोक? टी. म्हणून तुम्ही लिहायचं एसच्या वर्सेस टी. आकृतीत ते गिरवा. हे बघा, यस आहे ना, यस, याला गिरवा बाजूला, असं बॉक्स करायला, गिरवा बॉक्सला. त्या यसच्या शेजारी पी आहे, यसच्या शेजारी यू आहे, यसच्या इथं खाली इथे आर आहे, यसच्या कोपऱ्याला इथं क्यू आहे. आणि याच्या शेजारी 4 लोक असल्यामुळं ऐकून घ्या, शेजारी इथे 4, हा पी त्याचा मित्र, यू त्याचा मित्र, आर त्याचा मित्र आणि क्यू त्याचा कोपऱ्यावरचा मित्र. बरोबर का? टपरीवाला. आणि मग यसच्या विरुद्ध कोण सांगा? मग टी. आणि मग जर तुम्हाला 6 लोकांपैकी 2 जोड्या भेटल्या, म्हणजे 4 लोकांच्या जोड्या तुम्हाला भेटल्या, एक भेटलं, दुसरं भेटलं, 3 नंबर लय सोपं असतं. त्याने गर्दीत पाकिट मारतो. तर गर्दीत कसं पाकिट मारतो? पाकिट समोर ठेवा तुम्ही लोक, कोणी बसला असेल. ठीक आहे? आता गर्दीत पाकिट मारणं म्हणजे काय? तर पी ला यू भेटला. अरे बरोबर का? त्यानंतर एसला कोण भेटला सांगा विरुद्ध? दुश्मनी बोला पटापट. अरे एसला कोण भेटला बोला ना? टी भेटला. उरलं कोण? उरलं क्यू. क्यू ला कोण? आर. त्या याने गर्दीत पाकिट मारतो. क्यूच्या वर्सेस आर. इथे त्या फुकट भेटलं, फुकट. अहो फुकट भेटलं ते, त्याला काय मेहनत केली का आपण? ते डायरेक्ट मिळालं ना ते. हे बघा ना, हे राहिलं कसं ते बघा. या पी ला यू भेटला, एस ला आता आपण टी शोधून काढला. आता तर या आर ला कोण भेटला सांगा? क्यू. झालं. आकृती क्रमांक 3. याच्यातली थोडी कॉम्प्लिकेटेड आकृती बघा सगळ्यांना प्लीज. इथे जे, इथे खाली आय के, इथे एल आणि एफ.
थोडस कॉम्प्लिकेट वाटतंय कारण यात डायरेक्ट काही मिळत नाहीये. मग डायरेक्ट काही मिळत नाही तर मग आपण सर्जिकल स्ट्राईक मारू आता. आणि ते सर्जिकल स्ट्राईक कोपऱ्या नाही, डायरेक्ट इथे सेंटरला घुसायचं बघासारखं सेम. ठीक आहे, रेडी? माझ्या सोबत करा सगळे. चला आता इथे आय आणि के जो दिसतोय पहिला आय कडे जावा. इथं रेडी ना? आयच्या बाजूला बॉर्डरला इथं बघा, या बॉर्डरला कोण कोण चिटकले थोडं सांगा. अरे बोलो 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 पटापट, चलो पटापटा. जे के कोपऱ्याला एल आणि या कोपऱ्याला एच. कोण नाहीये सांगा. एम द्या. आयच्या वर्सेस एम जमतोय की आता? झालं. नेक्स्ट नंबर 2 त्याच्या शेजारचं. आता जसं सोडवलं आपण सेम के साठी या. चला पटापटा. के च्या लगत चिटकून बाजूला किंवा कोपऱ्याला कोण कोण तेवढं सांगायचं. सगळे रेडी तर बाबा सांगा. के च्या बाजूला कोण सांगा बोला. एल. एल नंतर कोपऱ्याला काय? एम. इथं साईडला काय? आय. कोपऱ्याला काय? इथं जे. कोण नाहीये? एच. कोणाचा बोला बरोबर? के च्या ना. के च्या वर्सेस एच. कसं आहे का? परत एकदा बघा. के च्या बाजूला इथं एल आहे, इथे आय. एल त्याचा दोस्त, आय दोस्त. इथे बांधारा भाग कोपऱ्यावरचा दोस्त कोण? एम. या कोपऱ्याचा दोस्त कोण? जे. कोण नाहीये दोस्त सांगायचा? एच. आता फुकट मध्ये गर्दीत पाकिट कोणी वाटलं बोला? ऐका नाही बघा. आय साठी एम बघा, टिंब करतो. आय साठी एम. दुसरं सांगा. के साठी एच. उरलं काय सांगा? जे साठी एल. द्या. बरं, हे जे मी सांगितलं चौथा प्रश्न जो मी सांगतोय तो थोडासा ना परीक्षेत येण्याजोगा प्रश्न सांगतोय. लिहा सगळ्यांनी. पुढील घनाकृतीला किंवा पुढील घनाकृतीपासून पुन्हा एकदा घन तयार केला असता. पुढील घनाकृतीपासून पुन्हा एकदा घन तयार केला असता तयार होणारी किंवा होणाऱ्या स्लॅश करा. होणारी किंवा होणाऱ्या, कारण मल्टिपल चॉईस क्वेश्चन असेल. योग्य आकृत्या निवडा. तयार होणारी किंवा होणाऱ्या योग्य आकृत्या निवडा. रेडी? हा मल्टिपल चॉईस प्रश्न आहे. प्रश्न कशा प्रकारे परीक्षेला येऊ शकतो सांगतो तुम्हाला लोकांना. बघा आता तर सगळ्यांनी आता माझ्यासोबत हे डायग्राम काढायची. सगळे रेडी आहेत का आता? हा, त्या डायग्राम मध्ये आता तुम्हाला लोकांना त्या प्रकारे स्ट्रक्चर मांडून दाखवतो. स्ट्रक्चर येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, तर आकृती काढा पटापट. अशा प्रकारे याला कनेक्ट करा सोबतला सगळे माझ्याकडे. दोन 4 1 5 3 6. 2 4 1 5 3 6 झालं. ही आपली प्रश्न आकृती. रेडी? या प्रश्न आकृतीपासून जर आपण काही बारकांच्या आकृत्या तयार केल्या. आता बघा मी तुम्हाला आता उत्तर आकृत्या साईडला देतो. लय मोठं काढू नका, बारीक काढा. दुसऱ्याच्या वेळी जाणार त्या आकृती. 1 2 3 आणि 4. रेडी? मध्ये टाइमपास नाही करायचं प्लीज. रेडी? ही तुमची प्रश्न आकृती आहे. तुम्हाला लोकांना आता प्रश्न आता कसा येतो बघा. फक्त समजून का मी एक सांगतो एका वेळेला. बरं काय ते बघा. ही समोर तुम्हाला लोकांना जे मी तुम्हाला आकृतीला स्ट्रक्चर दाखवलंय ही प्रश्नाकृती आहे. याला फोल्ड केलं काही असेल बघा. आपण 1 ला बेस केला काय? 4 इथून आला, 2 वरतून आला, 5 आला, 3 तिकडे गेला आणि 6 त्या साईडने गेला. बरोबर का? जे काय तुम्ही इमॅजिन करू शकता, तुम्ही डायरेक्ट करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. तर यांना गुंडाळल्यानंतर एक ठोकळा तयार केला. आणि तो आणि एक ऐकून घ्या, गुंडाळताना एक कट करून उचलून पुढे टाकायचं नाही. कळतंय ना? याला फक्त फोल्ड करत त्याला जॉईंट करायचं. ठीक आहे? याला गुंडाळून समजा एक ठोकळा तयार केला तर याच्यापासून जो काही ठोकळा तयार होईल, जो ठोकळा म्हणजे काही असेल तो ठोकळा आपण जो काही तयार करू, या ठोकळ्याचे तुम्हाला मी काही व्ह्यूज दाखवले तिकडे समोर. ठीक आहे? याच्या आतमध्ये मी आता नंबर फिलअप करणार आहे. कोणता नंबर परफेक्ट बसलाय तेवढं सांगायचं. ठीक आहे? सो 1 नंबरची आकृती घ्या. त्यामध्ये लिहा सगळे आता इथे 5, इथे 1 आणि या साईडला इथे 3 असं बनू शकतं का सगळं आकृतीवरून? हो, हे काय बघा 5 1 3 म्हणजे सगळं सोपं विचारलं तुम्हाला. पहिलं बनवू शकतं ना ते.
ठीक आहे, हा 5 आहे, इथला 1 आहे आणि इथला काय सांगा 3 आहे. 5 1 3. पण ऐका, मी एकदम समोरचं दाखवल्यावर तुम्हाला लगेच क्लिक झालं, पण मी इकडचं अलीकडचं एखादं पलीकडचे 1 2 घेतले तर तुम्हाला जमतंय का ते बघायचं आता मी आपल्याला. ठीक आहे, रेडी? नंबर 2 हा. आता व्यवस्थित सांगा सगळ्यांनी. आता मग तुम्हाला लोकांना असं म्हणतं इथे 3 घेतला, इथे 6 घेतला आणि इथे वरती इथे 4 घेतला. बनतो का बघा. जमताय की नाही जमताय? जमरा की नाही जमरा? पहिला वाला जमरा की नाही जमरा? अरे आरा की नाही आरा? बाजू भाई ना. ठीक आहे, चला एक येते, दुसरं वाला नाही येते. कारण सांगा. हे दोघं इकडं ते तिकडं असं नाही सांगायचं मला. 1 मिनिट सांगतो काय ते. का बरोबर बोलताय, भरपूर लोक बरोबर सांगताय. मला अपोजिट जोडी सांगायची. अपोजिट जोडी कोणत्या कोणत्या? 2च्या वर्सेस 1, 5च्या वर्सेस 6. म्हणजे 1 नंबर बघा, 2च्या विरुद्ध 1 आहे, त्यानंतर 5च्या विरुद्ध काय सांगा 6 आहे, आणि तिसरी जोडी सांगा लवकर 4च्या वर्सेस 3. हे दोघं गर्दीत पाकिट मारल्याला विचार आहे. ऐका ना बघा, 2च्या वर्सेस 1, 5च्या वर्सेस 6 आणि 4च्या वर्सेस काय 3. एक लक्षात घ्यायचं, आकृतीमध्ये ह्या ओपन बॉक्स मध्ये जे लोक एकमेकाच्या विरुद्ध असतात ते नेहमी विरुद्धच असतात, ते शेजारी येऊ शकत नाही. अरे बरोबर का? तर तिथे बघू शकता तुम्ही, इथं पहिल्या आकृती जर राईटच आहे. का माहितीये का? 1 5 आणि 3. 1च्या विरुद्ध 2 आहे, 2 तिथं नाहीये. 5च्या विरुद्ध 6 आहे, 6 तिथं नाहीये. 3च्या विरुद्ध 4 आहे, तो 4 तिथं नाहीये. आकृती क्रमांक 2 मध्ये काय गडबड झाली सांगा? 4च्या वर्सेस 3 आहे आणि 4च्या वर्सेस 3 असताना हे दोघं जण एकत्र यायची परमिशन आहे का त्यांना? नाही. हे रॉंग आहे. कारण कारण दाखवा तिथं, ते गोल करा तिथं. ते गोल करा, गोल करा, गलत आहे. रेडी? 4च्या वर्सेस 3 असल्यामुळं, 4च्या वर्सेस 3 असल्यामुळं दोघं सोबत येऊ शकत नाही. गलत आहे. तुम्ही पहिल्यांदा कधी पण म्हणजे तुम्हाला जे आता मी मागचे 10-15 मिनिटं जे काय बेसिक शिकवलंय विरुद्धवालं, ते महत्वाचं आहे बरं. आणि अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. याच्यामध्ये चित्र असतात, चिन्ह असतात, रंग असतात, काय असायचे असू द्या, करायची मेथड हीच. कळतं सगळ्यांना काय ते? आता 3 नंबर तुम्ही ओळखायचं. रेडी का? मग 3 नंबर मध्ये काय सगळे? आता इथे 2 4 आणि इथे घेतला 6. 2 4 6. 2 आणि 4 इकडचा, 6 तिकडचा, इकडचा, असं बघून सोडवायचं नाही, हे बघून सोडवायचं असतं. बोला पटापट. 2 4 6 बोला. 2च्या विरुद्ध 1 आहे, नाहीये तिथं. 4च्या विरुद्ध 3 आहे, तो पण नाहीये. 6च्या विरुद्ध 5 नाहीये. चालतंय चालतंय, या तिघांचं जमतंय. येस, राईट. तुम्ही जर तुम्ही लोक इथून फोल्ड करून मनामध्ये फोल्ड करत बसला ना, नाही सुटत गेले. तुम्हाला हे असं सोडवायचं असतं. आणि अजून एक, हे 4 2 6 होऊ शकतं, 4 2 6 होऊ शकतं, 6 2 4 होऊ शकतं. या तिघाला मी कसंही लिहू शकतो, काय प्रॉब्लेम नाहीये. 3 पृष्ठ एकत्र कशी येऊ शकतात, कारण आपण फोल्ड समोरून करू शकतो किंवा फोल्ड पाठीमागूनही करू शकतो. ठीक आहे, हरकत नाही. त्यानंतर आकृती क्रमांक 4 ओळखला ना व्यवस्थित? आता 4 नंबर मध्ये, 4 नंबर मध्ये काय सगळे? आता 4 1 आणि 6 होते होते नक्की. बघा बरं का, फायनल होते. 4च्या विरुद्ध कोण आहे? 3 येतो का तिकडं? नाही. 1च्या विरुद्ध कोण आहे? 2, तो पण नाहीये. 6च्या विरुद्ध कोण आहे? 5. चालतंय. ठीक ठीक करा. उत्तर देऊन टाका सगळ्यांनी. 1 3 आणि 4 योग्य आहेत. 1 3 आणि 4 योग्य आहेत. झालं बरं. आता पुढचा एक असा संकेत प्रश्न विचारतोय. मी सरळच हे बघू, थोडंसं इंट्युशन लावतोय. 6th सेन्स मे बी परीक्षेला आहे तसं कॉपी होऊ शकतं. ठीक आहे, कारण ते अजूनपर्यंत आलं नाहीये, येऊ शकतं. घ्या पुढचा प्रश्न घ्या. पुढील आकृतीमधील विरुद्ध पृष्ठे ओळखा. पुढील आकृतीमधील विरुद्ध पृष्ठे ओळखा. एक षटकोन करा. कांदा षटकोन नॉर्मल कसं जरासं व्यवस्थित वाटत होतं. षटकोन वाटत आहे, पंचकोन नका काढू. षटकोन काढा. एक जवळ काढलात का? ठीक आहे. केलं करेक्ट. बघा असं समोर बघून घ्या, आकृती बघून कसं. नंबर 1 झालं.
अशी सेम आकृती बाजूला काढायची. चला स्टार्ट पटापट. सेम काढायची आकृती बाजूला. सेम आकृती 1 आकृती 2. आता याच्या फ्रंट फेसला समोर बरं याला काय म्हणतात आमचा प्रिझम. आतापर्यंत हा प्रश्न आलेला नाहीये. याची शक्यता एवढाच बाकी विचारायचा आहे. बघा आता सगळं विचारून झालं त्यांचं. ते काहीतरी ठोकळा काढला होता मध्ये 4x4x4चा. त्यात काही कीटक लावतात, खात 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 जातात वगैरे, ते सगळं झालंय. एवढंच राहिलं पेपर लिहायचं आता. ठीक आहे, या प्रकारात एवढंच राहिलं. पण काय ते बघा आता नेमकं हा प्रिझम दाखवलाय. एक मिनिट ऐका सगळ्यांना. या प्रिझम मध्ये तुम्हाला लोकांनी ते षटकोनाकृती पृष्ठ दाखवले साईडला, बरोबर का? हे षटकोन जो तुम्हाला समोर फ्रंट वरती दिसतो टॉपला, तोच खाली आहे. ठीक आहे, आणि हे ना याचा उलटा व्ह्यू आहे. कळतंय का? हे बघा हा षटकोन असा धरला, याला रिव्हर्स केल्यानंतर हा व्ह्यू दिसतो. ठीक आहे, म्हणजे समजा मी तुम्हाला असं म्हटलं याच्या इथं वरच्या बाजूला इथे पांढरा रंग असेल तर याच्यावरती इथला जो काय रंग असेल त्याच्या विरुद्ध असणार. हे नाही सांगायचं मला. हे साईडचे ना 1 2 3 इथे 4 5 6 हेच पृष्ठ सगळेत ना. 1 2 3 इकडे या साईडला एक आयत असणार आहे. असाच आयत. बरं, हा आयत आहे, हा पण आयत आहे. 3D मध्ये फक्त क्रॉस दिसतोय तो. इथं आयत आहे, इकडे एक आयत आहे, तिकडे आयत आहे, हा एक आयत आहे. असं 1 2 3 4 5 आणि 6 असे 6 आयताकृती पृष्ठ आहेत एका बाजूला आहे, बरोबर का? मग यांच्या एकमेकांच्या विरुद्ध काय ते तुम्हाला सांगायचंय बस. ठीक आहे, आणि मग आता पटापट सगळ्यांनी कलर करायला घेऊ आपण. आता त्यावरती इथं पांढरा टॉपला लिहितो सगळ्यांनी पांढरा. पांढऱ्या नंतर इथे एक्झॅक्ट आता पहिला जो आहे इकडचा त्यामध्ये सगळ्यांनी याचा निळा. इथे मधील सगळ्यांनी जांभळा. नेक्स्ट इथे बाजूला पिवळा. सोबत राहा व्यवस्थित. इथे टॉपला परत सांगतो ऐका पांढरा. रेडी सगळेजण? इथे पांढरा आल्या. इथे पहिल्या कॉलम मध्ये निळा, सेकंड कॉलम मध्ये जांभळा, त्यानंतर तिसरा शेवटच्या कॉलम मध्ये इथे पिवळा झालं. त्याच्यानंतर आता आपण सेकंड याचा ऐका. आता काय करतो समजून घ्या सगळ्यांनी. हा जो तुम्हाला लोकांना प्रिझम दाखवलाय या प्रिझमला उलट केला असं. ठीक आहे, या प्रिझमला उलट केलं. याच्या बेसला पण एक षटकोन आहे का? तो बेसचा षटकोन आता वर आला, तो इथे आला. ठीक आहे, आणि त्याच्या विरुद्ध बाजूला समजा तुम्हाला लोकांना म्हटलं गेलं इथे हिरवा रंग झालं. हिरवा. त्यात इथे याच्या पहिल्या आयतामध्ये इथे नारंगी, सेकंड मध्ये गुलाबी, आणि शेवटला द्या पारवा. पारवा रंग. परत आहे का सगळ्यांनी? इथं नारंगी रंग दिलेला आपण या साईडला. ठीक आहे, त्यानंतर हिरवा होता टॉपला, इथं नारंगी, इथं गुलाबी, इथं काय सांगा पारवा. ठीक आहे, इंडिगो होता आपण त्याला. ठीक आहे, आता ऐका सगळ्यांनी. तर ह्या दोघांमध्ये काही कॉमन आहे का सांगा फक्त? काहीच कॉमन नाहीये. इथे निळा रंग, इथे जांभळा रंग, इथे पिवळा रंग, इथे नारंगी रंग, गुलाबी रंग, पांढरा आणि पारवा रंग. आता मित्रमंडळ कॉमन येण्याचा संबंधच नाही. का माहितीये का? हे 3 आहेत, ते 3 आहेत आणि एकूण 6 आहेत. कारण आपल्याकडे आहेत 6 आहेत. बघा ना, हे बघा इकडे 1 2 3 4 5 6, बरोबर का? असं सेम 1 2 3 4 5 6. म्हणजे जसं तुम्ही याला उलट केलं, हे तिन्ही कलर तिकडे शिफ्ट झाले त्या साईडला, बरोबर का? मग ते इकडे कुठे गेले असेल ते तुम्ही बघायचे आणि कोणाच्या विरुद्ध काय तेवढं सांगायचं. हे बघा एक तर सोपं आहे, जांभळ्याच्या विरुद्ध गुलाबी. ते सोडून सांगा, बोला ते सोडून. पिवळ्याला नारंगी का पारवा? नाही, ऐका एक मिनिट गडबड करताय, लक्ष द्या. हा जो प्रिझम आहे समोर, लक्ष द्या सगळे प्लीज, टाइमपास करू नका मध्ये कोणी. हा प्रिझम जो आहे त्याला समजा उलटा केल्यानंतर ऐका, हा निळा रंग इथे शिफ्ट होतो. अरे याला शक्तिमान नाही तर गोल फिरून नाही फिरवला त्याला. ठीक आहे, असा धरला आहे तसा त्याला असा उलटा केला तर हा निळा रंग इथे गेला, जांभळा रंग इथे वर गेला, पिवळा रंग या साईडला गेला. कळतंय का सगळ्यांना? सो निळा रंग इथं, जांभळा समोर इथं, पिवळा इथं, अशा प्रकारे कलर शिफ्ट झाले. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, निळा रंग इथून इकडे शिफ्ट होणार आहे, इथं निळा रंग येणार आहे, बरोबर का? हा जांभळा रंग इथे वर जाणार आहे, तो जांभळा रंग इथे येतो, लक्षात घ्या सगळ्याचं. त्यानंतर पिवळा रंग इथून इथे येतो, तो पिवळा रंग इथे येणार आहे. हे ते देत नाहीत, आपल्याला इमॅजिन करायचंय. ठीक आहे, आणि मग आता अपोजिट मध्ये पांढऱ्याच्या विरुद्ध हिरवा येते विचारणार नाहीत आपल्याला. कळतंय? ते दिलंच नाही, चला मी पुसून टाकतो, ते नाहीच पाहिजे आपल्याला. ते तर कुणी सांगेल, कारण षटकोन 2च आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि आयत तिथे 6 आहेत. आता बघा सगळ्यांनी, याच्यामध्ये ह्या नारंगीच्या विरुद्ध काय गेला सांगा? पिवळा. गुलाबीच्या विरुद्ध काय गेला सांगा? जांभळा. आणि पांढऱ्या रंगाच्या विरुद्ध काय गेला? निळा. अशी विरुद्ध गेले. ते तुम्ही डायरेक्ट कसं करायचं ऐका. आता डायरेक्ट असं लक्षात ठेवायचं, हे ना हे याच्या विरुद्ध जातं, हे याच्या विरुद्ध जातं आणि हे याच्या विरुद्ध जातं. या डायरेक्ट शॉर्टकट येईल. हे बघा, पिवळ्याच्या विरुद्ध नारंगी, चेक करून घ्या.
नारंगी पिवळा आहे का? बरोबर आहे का? त्यानंतर सेकंड जांभळ्याच्या विरुद्ध काय सांगा? गुलाबी. ते बघा गुलाबीच्या विरुद्ध जांभळा आणि अजून काय तो पिवळा आणि नारंगी झाला. निळ्याच्या विरुद्ध काय सांगा? पारवा. चेक करून घ्या, पारवा निळा. ही शॉर्टकट आहे, असं करायचं ते. प्रिझमचं गणित अजून एकदाही नाही आलं, येऊ शकतात. इसको वीआईपी करके रखो.